हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? तुम्ही मस्त मजेत असणार आणि मजेतच असायला हवं. तर आज आहे डे 1, ट्रिपचा डे 1 आणि आम्ही आलो आहे हॉटेल पांडुरंग इंटरनॅशनलला नाश्ता करण्यासाठी. तर गुगलचे रिव्ह्यूज पाहून आम्ही इथे आलो आहे. हे हॉटेल खूप छान आहे, इथे टेस्ट मस्त आहे. सो आम्ही इथे आलो. डिफरंट मेनू आहेत बघा इथे आणि नाश्त्यासाठी पण भरपूर ऑप्शन्स आहेत. इथं मेनू कार्ड आहे आणि हॉटेल पण एकदम प्रशस्त आहे, मोठं आहे आणि मेन म्हणजे हॉटेल स्वच्छ आहे. आणि इथे नाश्ता करण्यासाठी येण्याचं कारण म्हणजे आम्ही गुगलला पाहिलं आहे इथले रिव्ह्यूज आणि आता आम्ही पहिल्यांदा मँगलोर बन ऑर्डर केला आहे. हे कर्नाटकमधील फेमस आयटम आहे हा. केळीपासून बनवलेला असं थोडासा गोड आणि नमकीन असं असतं, त्यासोबत चटणी आणि भाजी देतात ते. आणि खरंच खूप टेस्ट छान होती, मस्त होती, सर्वांना खूप आवडला. आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा प्लेन डोसा, इडली, उत्तप्पा असं डिफरंट सगळं हे मागवलं आहे आणि सर्व आम्ही हे सगळ्याची टेस्ट ट्राय करतो आहे आणि सगळेच ॲटम खूप छान होते, टेस्ट मस्त होती. तुम्ही कधी आलात इकडे कुमटाला कर्नाटकमध्ये तर या पांडुरंग हॉटेलला नक्की या, कारण का खरंच खूप छान टेस्ट आहे आणि मस्त आहे. म्हणजे असं स्पायसी नाही, एकदम छान टेस्ट आहे. आणि नंतर फिल्टर कॉफी सगळ्यांनी घेतली होती. कॉफी पण एकदम मस्त आहे, खूप छान टेस्ट होती कॉफीची. आणि त्यानंतर लगेच आम्ही होनावरला बोटिंगला जाण्यासाठी निघालो आहे. श्रीजू कुठे बसली तू? किती नंबरला आहे? माऊ कुठे? थर्ड नंबर. माऊ दिसतच नाही मला. माऊ कुठे आहे? अडेल अडेल हा अडेल. झालं 1000 दिले. 1000 मी म्हटलं 1000च्या वर जाईल. श्रीजा काय बोलली होती? 15 झालं. शांतनु श्रीजू नाश्त्याचं किती होईल म्हणले तो मी बोललो बिल का 1000 होईल, 1000 एवढे प्लेट झाले पण 80,000 किती झालं रे मामा? 850 झालं. 850 पण हे कसं होईल? 100,000 व्हायला पाहिजे. आपण केवढं खाल्लं? एक कार बुक केली आम्ही सगळी ठिकाणं फिरण्यासाठी जवळपासची. पप्पा गोकर्ण हा कडो कुठे कुठे जाणार आहे आता आपण? कोणते पॉइंट कव्हर करणार आहे? आता मुर्डेश्वर, होन्नावर, जोग फॉल्स, हा नको गणपती टेम्पल, कुंदा वॉटर अँड गोकर्ण तर हो इको बीच. कोणता बीच? इको 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 बीच. इको बीच अडेल अडेल हॅलो. डिपेंड वाले बोटिंग कर लेंगे. बोटिंग कर इडुगुंजी जाके इडुगुंजी दर्शन करके बाद में 1 बजे से पहले वो हो जाएगा. हो जाएगा. सीधा आप मुर्डेश्वर को जा सकते हैं. मुर्डेश्वर साइड सीन सब कुछ करके आप उधर से सीधा ये काडला वॉकिंग और ये इको बीच कर. इथून होनावर साधारण 21 किलोमीटर आहे. आम्ही आता कारने तिथे जाणार आहे. मुर्डेश्वरला नाही. असंच नाही का अचानक गेलो तर हे मंदिर चांगले चला बघू. होनावर बॅकवॉटरला आम्ही बोटिंग करणार आहे आणि तिथे मॅक्सिमम ते 2 तासाचं बोटिंग आहे. त्यामध्ये ते मँग्रोव्ह फॉरेस्ट, केरला व्ह्यू पॉईंट असे डिफरंट पॉईंट्स दाखवणार आहेत. स्वीडन म्हणली मला तर परवा. जपान झालं. कधी म्हणले?
जपान स्वीडन नाही झालं. म्हणली म्हणलं नॉर्वे आणि स्वीडन दोन नॉर्वे म्हणली नॉर्वे लाईट्स नॉर्वे कुठे जायचंय स्वरा? नॉर्वे लाईट्स तुला माहिती कसं ते नॉर्वे लाईट्स नाही. डायनोसॉर्स असतात ना ते ना पाळलेले असतात म्हणजे मांसाळलेले असतात. थांब. Hello everyone, we going to the boating in this beach. पाराटीत We go to this Ertiga car. तरी बरंच जमतंय. अरे खूप जमत गप्पा मारतो किती Now we ride to the boating. Now we need to this boating रिव्हर. is this river. all the families is come to the boating. Now we too come in the boating. Now first we start now this. Hi. And this is now this mommy. All the kids. And see you. Bye. Bye. गुड मॉर्निंग. आम्ही आता आलोय होनावरला. इथे बोटिंग करणार आहे आणि नाश्ता वगैरे करून आम्ही आता इथे आलेलो आहे. तर ही इथं शरावती रिव्हर आहे आणि इथं डिफरंट बोट्स आहेत. तर या बोटिंगसाठीच इथं सगळ्यात बोट्स आहेत अशा आणि तिथून एका फॅमिलीसाठी एक बोट असं आहे आणि साधारण त्याचा 2500 फेअर आहे. आम्ही एक जण आता इथे बसतो आहे बोटमध्ये. तर एका बोटमधून सर्वजण जाणार आहे आणि ते 2 ते 2.5 तासामध्ये आम्हाला हे सगळं व्ह्यूज दाखवणार आहेत आणि छान अशी सफर करवणार आहेत. सर्वजण बसतोय आता बोटमध्ये. आपण होणार बीचवर आलेले एक बीचचा 1 तासाचा राऊंड आपल्याला देणार आहे. 1 तासाचा राऊंडमध्ये पूर्ण व्ह्यू पॉईंट केरळचा व्ह्यू पॉईंट म्हणजे केरळला आपण गेल्यानंतर आलेपिला जसं फिलिंग येतं की नाही तसं त्या ठिकाणी आपल्याला फिलिंग येणार आहे आणि मग साधारणतः 2 ते 2,500 रुपये आपल्याला बोटिंगचे घेतात आणि तिथं एवढं आनंद आणि उत्साही वातावरण झालं आहे की आमचे सगळे जावई मुलगी दुसरी मुलगी नात आमचा मुलगा मिसेस अलका हे सगळे आम्ही कौटुंबिक सहल या ठिकाणी आयोजित केले. एवढं मस्त वातावरण झालं आहे एवढं प्रसन्न वाटतं आहे की काय विचारायची सोय नाही. तुम्ही सुद्धा एकदा या ठिकाणी येऊ शकता. खूप छान असा व्ह्यू दिसतोय बोटमधून आणि बोट पण एकदम मस्त स्वच्छ आणि छान अशी डेकोरेट केली आहे आणि सगळेजण असे थोडे थोडे फोटो काढतात आहेत. हा बघा व्ह्यू खूप छान आहे आणि इथे ना प्री वेडिंग शूट पण होतं या बोटिंगमध्ये. म्हणजे या होनावर बोटिंग जे बॅकवॉटर बोटिंग आहे इथे प्री वेडिंग शूट पण होतात. एकदम क्लीन वॉटर आहे आणि आम्ही 12च्या आत आलो आहे त्याच्यामुळे ऊन पण कमी लागतं आहे. 12च्या नंतर खूप जास्त ऊन लागलं असतं. वॉटर रिव्हर वॉटर फिशिंग करताय ना तो. आपण काल कुठला मासा खाल्ला? प्रॉन्स आणि सुरमई. हां मग ते दोन्ही आहेत ना ते सिल्क वॉटर फिश आणि इथे रिव्हर वॉटर फिश वेगळे असतात. आता आपण खाऊ रिव्हर वॉटर फिश आणि हे तिथले बरे ना. रिव्हर कुठली माहिती आहे काही? रिव्हर कुठली? शरबती. शरबती रिव्हर आहे ही आणि मेन म्हणजे वॉटर पण खूप क्लीन आहे. हा ना एकदम क्लीन वॉटर आहे. वॉटर एवढं क्लीन आपल्या पुण्यामध्ये तर कधीच नाही बघायला भेटत. पुण्यात तर अजिबातच नाही फिशनर बघायला एवढं क्लीन वॉटर. ए
हे काय काय खाल्लं तुम्ही? काय खाल्लं? डोसा मी तर खाल्ला, साधा डोसा मी खाऊ. And थोडासा उडीद वडा खाल्ला मी, थोडासाच. आणि माऊनी जरासा थोडासाच खाल्ला उडीद वडा. आणि पाणी जरा जास्त पिलं मी, थोडंसं पप्पांचं थोडंसं पिलं, माझं पण सगळं पिलं. बाय बाय. हे आहेत मँग्रोव्ह फॉरेस्ट. हे ना पाणथळीच्या जागेमध्येच असतात जास्त, जिथं दलदल असते तिथं असतात. हे किनारपट्टी लगतच असतात. आणि ह्याचा मेन फायदा काय आहे तर जेव्हा भरती ओहोटीची जी हालचाल असते ना त्याची ही हालचाल थोडीशी अशी स्लो करण्यासाठी हे हेल्प करतात. मँग्रोव्ह फॉरेस्ट. यांचं फोटो सेशन चालू आहे. खूप छान दिसते हा व्ह्यू, एकदम वॉटर मस्त आहे. आणि ही राईड साधारण 1 तासाची आहे. म्हणजे 1 तासासाठी 1000 रुपीज आणि 2 ते 3 तासासाठी 2 ते 3,000 असं आहे हे. आणि आम्ही साधारण आता 2-3 तास इथं फिरतोय. खूप छान व्ह्यू आहे, नारळाची झाडं मस्त आहे. आणि व्ह्यू इतका छान दिसतो ना त्यामुळे एकदम असं प्रसन्न वाटतंय की इतका डोळ्यात असं साठवून ठेवण्यासारखा हा पॉइंट आहे. पप्पा कसं वाटतं इकडे? मला असं वाटतं की एकदम प्रसन्न झालंय. काय ती झाडी, काय ते पाणी, काय ते डोंगर, ते काय सगळं कसं ओके आहे. तुम्हाला समजलंच असेल की आता किती छान वातावरण आहे. पप्पांनी आता एक्सप्लेन केलंय की इतकं सुंदर वातावरण आहे. बघा तुम्हाला इथे पण ही झाडं मस्त दिसतात नारळाची. खरंच पप्पांनी सांगितलं तसं एकदम छान प्रसन्न वाटतं इथं. डोळ्यात असं साठवून ठेवावं असं नेचरचं हे एक काय सांगता येत नाही आहे. खूप मस्त आहे. व्ह्यूजच खूप छान आहेत आणि छान असं वातावरण पण मस्त आहे. आमची शायनिंग बघा, शायनिंग. हा सर गॉगल घाल, डोळे छोटे होतात तसे. त्रास होईल डोळ्यात. शीतल झाल्यासारखं वाटतं. शीतलच येतो शीतल. हात घालत तरी यायची डॉल्फिन नाही, डॉल्फिन नदीत नाही यायची. डॉल्फिन नाही येणार. बोट वळती आता इथे लेफ्ट साईडकडे. लेफ्ट साईडला मँग्रोव्ज आहेत. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. हा केरला व्ह्यू पॉइंट आहे. कारण इथं दोन्ही साईडला नारळाची झाडं आहेत त्यामुळे या पॉइंटला केरळा व्ह्यू पॉइंट बोलतात. आणि सगळ्या बोट इथं थोडंसं स्पीड त्यांनी कमी केलं आहे कारण इथं व्ह्यू पाहण्यासाठी. हा मस्त आहे व्ह्यू, खूप छान. दोन्ही साईडला नारळाची झाडे. आता फोटो सेशन चालू आहे. फोटो मध्ये एक मेंबर ऍड होत आहेत. नंतर करू शकतो आपण पुन्हा. हे थांबा, त्यांना ज्यूसची ऑर्डर घेऊ इथे आपण. पॉइंट आहे, ज्यूसची ऑर्डर आहे. 2 वाटरमेलन, 1 गन्ने का जूस, 1 शुगर केन, 2 वाटरमेलन.
मामा कोणते कोणते ज्यूस आहे? इथं पॉइंट आहे, स्पॉट आहे, तिथे हॉटेल आहे. तुला Juice पाहिजे भेटतात का तिथे. किती मोठा ग्लास आहे बघूया. बघूयात ना कोणते कोणते ज्यूस आहेत. चंदनू, पाणी टाकलंच नाहीये, डायरेक्ट त्याच्यामध्ये ना असं वॉटरमेलनचा क्रश पण येतो. अरे वा. श्रीजा, वॉटरमेलन ज्यूस कसा आहे? साखर आहे चांगला आहे. साखर आहे पण तरी पाणी टाकलंच नाही. साखर नाही. साखरच शेवटी. थोडीशी असणारच साखर. नाहीये, उसाचा रस. ओके, उसाच्या रसामध्ये अजिबात साखर नाहीये. सगळे ज्यूस एन्जॉय करतात आहेत. इथे एक स्पॉट आहे, तिथे तुम्ही ज्यूस किती आले आपले? घेऊ शकता. घेतलं घ्या दाजी. तुझ्या माझा मोबाईल कुठे गेला? तू जसं घेतलं तिकडे वेअर इज माय मोबाईल. ज्यूस कसा आहे वॉटरमेलनचा? खूप मस्त आहे. ॲडेड शुगर नाही आहे, कम्प्लीट वॉटरमेलन. ओके. क्रश इतका मस्त लागतो. खरंच संपूर्णच व्ह्यूज खूपच छान आहे. तुम्ही कधी खरंच कर्नाटकला फिरायला आलात ना तर नक्की या इथे बोटिंग करण्यासाठी. एकदम भारी वाटतं. ए, तिला गॉगल दे. फोटो सेशन संपणार नाहीये, चालूच राहणार आहे. श्रीजाच्या पोज बघा, एक झाली की एक. आणि त्या पोजेस प्रमाणे आईला पण पोजेस द्यायला लागतात. डोळ्यात साठवून ठेवावं असं हे सगळा निसर्ग आहे आणि व्ह्यूज आहे. मस्त झाडी आहे, छान क्लीन वॉटर आहे. ऑलमोस्ट आमची 2 तासापेक्षा जास्त आता इथे बोटिंग झाली आहे आणि खूपच छान एक्सपिरियन्स आहे. एकदम छान वाटतं आहे, प्रसन्न वाटतं आहे की असं वाटतं आहे इथेच अजून 2 तास जरी बोटिंग केली तरी काहीच हरकत नाही आहे. Photo session still going on. Change the boat. शंतनू आणि आईचे फोटो काढते. सरळ बघ फक्त इकडं. Change the boat. Change the boat. सगळ्यांनी फोटो काढलेत मस्त मस्त. प्रत्येक जणाने होडीत बसून फोटो काढलेत. मागचा व्ह्यू, बॅकग्राऊंड, प्रत्येक बॅकग्राऊंडला छान छान फोटो काढलेत. आम्ही पण इथं आता फोटो काढतोय आणि ऑलमोस्ट आता 2 तास आमचे होत आलेत आणि त्याच्यानंतर आता आम्ही उतरणार आहे आता बोटमधून. इथं बोट आता थांबती आहे, तर आता आम्ही इथून उतरू बोटमधून. बोटिंग करून झाली आमची आणि आता आम्ही इथं उतरलो आहे. सुंदर असा परिसर आहे. आत्ताच आमची बोटिंग करून झाली आहे. तुम्हाला पण हे बोटिंग, इथलं लोकेशन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. चला तर भेटूया नेक्स्ट स्टॉपवर.